रवींद्र चव्हाण यांना धडा शिकवण्यासाठी मनसेनं कल्याण डोंबिवलीत शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला। यात विकास हा मुद्दा येतो कुठे? सामनातल्या रोखठोकबंद संजय राऊतांची टीका। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा महापौर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात बसणार। शिंदेंच्या शिवसेनेचे शहर प्रमुख निलेश शिंदे यांची माहिती। दावोस दौऱ्यात मुख्यमंत्र्यांकडून 30 लाख कोटींचे ऐतिहासिक करार। मुख्यमंत्री फडणवीस मोठ्या गुंतवणुकीसह दावोस दौऱ्यावरून परतले। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नांदेड दौऱ्यावर। अदानी आणि लोढांसारख्या स्थानिक कंपन्यांसोबत दावोसमध्ये करार करणं हा क्रूर विनोद। पृथ्वीराज चव्हाण यांची मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावरनं टीका। राज्यात किती परकीय उद्योग सुरू झाले यावर फडणवीस श्वेतपत्रिका काढणार का? चव्हाण यांचा सवाल। टाटा बिर्ला यांना एक मत देण्याचा अधिकार आहे, तोच अधिकार हेमा मालिनी यांना सुद्धा देण्यात आलाय। तुमची बायको हेमा मालिनी आहे असं समजा। गुलाबराव पाटलांचं शिंदेंच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखाला उद्देशून वक्तव्य। विहार भवनासाठीची जागा पाटण्यात आणणार आहात का? संजय राऊतांचा सवाल। विहार भवनासाठी जागा देतोय हे फडणवीसांनी बैठक घेऊन जाहीर करावं, राऊतांचं आव्हान। मुंबईमध्ये विहार भवनाच्या जागेसाठी अदानींकडे जावं, संजय राऊतांचं वक्तव्य। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडनं परळ बसस्थानकाची पाहणी। बसस्थानकावरील सोयी सुविधांवरनं सरनाईकांनी अधिकाऱ्यांना सुनावलं। सरनाईकांना स्थानकातील कचऱ्याच्या डब्यामध्ये दारूच्या बाटल्या सापडल्या। महाराष्ट्र हिरवा करणार म्हणजे पाकचे झेंडे फडकावणार का? रंगाबद्दल आक्षेप नाही, पण जलील यांच्या बोलण्याचा उद्देश काय? इम्तियाज जलील यांच्या वक्तव्यावर बावनकुळेंची प्रतिक्रिया। इम्तियाज जलील यांनी अवकातीत राहावं, तुमच्या 7 पिढ्या देखील महाराष्ट्र हिरवा करू शकत नाहीत। खासदार नवनीत राणा यांचा हल्लाबोल। चंद्रपुरातील ठाकरे सेना, वंचितचे आणि 2 अपक्ष नगरसेवक मुंबईत। 10 नगरसेवक ठाकरे आणि फडणवीसांनाही भेटण्याची शक्यता। 10 नगरसेवक भाजपसोबत जाण्याची शक्यता। फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ठरणार नागपूरचा महापौर। नागपूर महानगरपालिकेत सर्वसाधारण महिलेसाठी महापौर पदाचं आरक्षण। महापौर पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे लक्ष। नाशिक महानगरपालिकेत भाजपकडनं आता नव्या नेतृत्वाला संधी मिळणार। पक्षाची बदनामी करणाऱ्यांना महापालिकेत कोणतंही पद नाही। महापौर पद आणि उपमहापौर पद तसंच स्थायी समितीसाठी नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार।